हॅलो स्टुडंट्स, आज आपण सॉलिड स्टेट या टॉपिकमधील पुढचा जो फेनॉमेनॉन आहे तो बघूया. त्याचं टायटल काय बघा, आयसोमॉर्फिझम अँड पॉलीमॉर्फिझम. यातला आपण पहिला फेनॉमेनॉन बघू, आयसोमॉर्फिझम. तर याच्यामध्ये दोन शब्द दडलेले आहेत. कुठले? आयसो अँड मॉर्फ. याचा अर्थ काय? तर आयसोचा अर्थ सेम आणि मॉर्फचा अर्थ स्ट्रक्चर. मग या ठिकाणी आपल्याला आयसोमॉर्फिझम कसं डिफाईन करता येईल ते बघा. काय आयसोमॉर्फिझम म्हणजे? दीज आर टू ऑर मोर सबस्टन्सेस हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे याचा अर्थ काय बघा, की दोन किंवा दोनापेक्षा जास्त सबस्टन्सेस आहेत, पण त्यांचं स्ट्रक्चर एकसारखं असणार आहे. प्रॉपर्टीज वेगळ्या असतील पण स्ट्रक्चर सेम असणार आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर NaF आणि MgO हे दोन वेगवेगळे टोटली सबस्टन्सेस आहेत. पण इथं सोडियमचा एक ॲटम आहे, तसाच इथं मॅग्नेशियमचा एक ॲटम आहे, फ्लोरीनचा इथं एक आहे, ऑक्सिजनचा एक आहे. त्यामुळे यांचं जे प्रपोर्शन आहे दोन वेगवेगळ्या इलेमेंटचं एकमेकांशी असणारं प्रपोर्शन आहे ते कसं असणार आहे बघा, ते असणार आहे 1:1. तसंच दुसरं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर ते कुठलं आहे बघा, NaNO3 अँड CaCO3. सोडियमचा एक ॲटम, कॅल्शियमचा एक ॲटम, नायट्रोजनचा एक, कार्बनचा एक आणि ऑक्सिजनच्या दोन्हीकडे 3. त्यामुळे यांचा रेशो 1:1:3 असणार आहे. यांचं क्रिस्टल स्ट्रक्चर सेम असणार आहे. म्हणूनच हे जे सबस्टन्सेस आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला आयसोमॉर्फिझम बघायला मिळणार आहे. तसंच दुसरा फेनॉमेनॉन आहे तो कुठला असणार आहे? तो असणार आहे पॉलीमॉर्फिझम. इथंही बघा, पॉली म्हणजे काय असणार आहे? पॉली मीन्स मेनी आणि मॉर्फिझमचा अर्थ काय? स्ट्रक्चर्स, मेनी स्ट्रक्चर्स. मग या ठिकाणी बरोबर ह्या आयसोमॉर्फिझमच्या काय असणार आहे? अपोजिट फेनॉमेनॉन आहे. आता इथं काय आहे बघा, इथं असणार आहे सिंगल सबस्टन्स विच इज ऑब्टेन्ड in a different forms, two or more different forms. म्हणजे सबस्टन्स एकच असणार आहे पण तो आपल्याला मिळणार आहे वेगवेगळ्या स्ट्रक्चर्समध्ये. तर याचे एक्झाम्पल्स कुठली आहेत? तर जर आपण कंपाऊंड्स बघितलो, कुठला कंपाऊंड? तर CaCO3 हा जो कंपाऊंड आपल्याला नेचरमध्ये दोन वेगवेगळ्या फॉर्ममध्ये बघायला मिळतो. कुठले कुठले दोन फॉर्म? तर कॅल्साइट आणि अर्जेंटाईट. हे मिनरल्स आहेत, वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत, पण त्याच्यामध्ये असणार काय? मेनली CaCO3 आहे. तर असाच दुसरा आहे SiO2, सिलिका म्हणतो आपण ह्याला, शॉर्टली काय म्हणतो? सिलिका. तर हा जो सिलिका आहे आपल्याला बघायला मिळतो अल्फा क्वार्ट्स. हे त्याचं नाव आहे. दुसरं असणार आहे ऑब्व्हियसली मग काय? बीटा क्वार्ट्स, अल्फा क्वार्ट्स, बीटा क्वार्ट्स. आणि तिसरं जे नाव आहे ते असणार आहे क्रिस्टॅलो बॅलाइट. तर अशा 3 डिफरंट फॉर्म्समध्ये आपल्याला हा सिलिका बघायला मिळणार. तसंच जर इलेमेंट्स असतील, सिंगल इलेमेंट इज ऑब्टेन्ड इन अ डिफरंट फॉर्म्स. हा जो पॉलीमॉर्फिझम फेनॉमेनॉन आहे तो इलेमेंट्सच्या बाबतीत त्याला आपण एक वेगळं नाव देतो की जे आपल्याला तुम्हाला माहिती असणार आहे, अभ्यासात झालंय आपल्याला ते. त्याला आपण म्हणतो ॲलॉट्रॉपी. काय म्हणतो आपण त्याला? ॲलॉट्रॉपी. काय असतं ॲलॉट्रॉपी म्हणजे? इलेमेंट्स हॅव डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज विथ डिफरंट स्ट्रक्चर्स बट हॅव्हिंग सेम केमिकल प्रॉपर्टीज. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कार्बन. आपल्याला कुठल्या कुठल्या फॉर्ममध्ये बघायला मिळतो? तर कार्बन आपल्याला मिळतो बघायला डायमंड, ग्रॅफाइट आणि फुलरीन. अशा 3 डिफरंट फॉर्म्समध्ये आपल्याला कार्बन बघायला मिळत असतो. तर हे झाले 2 फेनॉमेनॉन. कुठले? आयसोमॉर्फिझम आणि दुसरा जो आहे त्याला काय म्हणतो आपण? पॉलीमॉर्फिझम. तर या ठिकाणी इथपर्यंत आपण क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आणि अमॉर्फस सबस्टन्सेस हे सगळे एकत्र बघितले. आता इथून पुढं मात्र आपण फक्त काय बघणार आहोत? क्रिस्टलाइन सबस्टन्सेस बघणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड्स बघणार आहे. तर ह्या क्रिस्टलाइन सॉलिड्सचं क्लासिफिकेशन
आज आपण बघूयात. हे जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये 4 क्लासेस आपल्याला बघायला मिळतात. कुठले कुठले 4 क्लासेस आहेत, तर त्यातला पहिला क्लास आहे कुठला बघा, आयोनिक सॉलिड्स. पहिला आहे आयोनिक सॉलिड्स, दुसरा कोव्हॅलंट सॉलिड्स, तिसरा असेल मोलेक्युलर सॉलिड्स आणि ऑब्व्हियसली चौथा असणार आहे मेटॅलिक सॉलिड. मेटॅलिक सॉलिड्स. असे 4 क्लासेस आपल्याला अभ्यासाला आहेत. म्हणजे नावावरूनच आपल्याला सिम्पली लक्षात येतं आयोनिक सॉलिड्समध्ये काय असणार आहे, तर आयन्स असणारे सॉलिड्स असणार आहेत. कोव्हॅलंट सॉलिड्समध्ये काय असेल, कोव्हॅलंट बॉन्ड असणारे ऑर्गॅनिक सबस्टन्सेस मेजर लिहिता येणार आहे. मोलिक्युलर सॉलिड्समध्ये मोलेक्युल जे आपल्याला सॉलिड फॉर्ममध्ये जाणं ते H2O टाईप, आणि मेटॅलिकमध्ये नावातूनच लक्षात येते सगळे मेटल्स असणार आहे. तर यातला आपण पहिला बघूयात आपला क्लास, त्याला काय म्हणतोय आपण, आयोनिक सॉलिड्स. तर याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूयात. तर यातला पहिला जो आहे, ऑब्व्हियसली आपल्याला इथं सांगता येईल, these ionic solids are formed of charged ions. चार्जड आयन्स हे माहितीच आहे आपल्याला. पॉझिटिव्हली चार्जड असतील तर त्याला आपण म्हणतो कॅशन्स, निगेटिव्हली चार्जड असतील त्याला आपण म्हणतो अनायन्स. दुसरा जो पॉइंट आहे याच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला बघा, हे कॅशन्स आणि अनायन्स आहेत. हे काय आहेत बघा, दे आर हेल्ड टुगेदर. ते एकत्र असतात. कशामुळे असतात, बाय स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड ऑफ अट्रॅक्शन. इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड म्हणा अथवा फोर्स म्हणा, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. याच्यामुळे ते एकदम स्ट्रॉंगली बॉन्डेड असतात कॅशन्स अनायन्स. त्याच्याचमुळं ऑब्व्हियसली हे कसे असतात, दीज आर व्हेरी मच हार्ड, दीज आर व्हेरी मच ब्रिटल, अँड ऑब्व्हियसली दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट येणार आहे बघा, हे जे सॉलिड्स आहेत, हे सॉलिड्स इन इट्स सॉलिड स्टेट, ते जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये असतात तेव्हा ते कसे असतात बघा, दे आर नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. नॉन कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणजे त्यातून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. बट इट मोल्टन स्टेट, मोल्टन म्हणजे ते तर वितळवले आपण, ऑर इन ॲक्वस फॉर्म, ॲक्वियस फॉर्म, किंवा जर आपण ते पाण्यात विरघळवले तर ते काय असणार आहे, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर अशा प्रकारे हे जे काय आहे हे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला आयोनिक सॉलिड्समध्ये बघायला मिळणार आहे. याची एक्झाम्पल्स कुठली, तर याची एक्झाम्पल्स असणारे सगळ्या प्रकारचे सॉल्ट्स, उदाहरणार्थ NaCl, CuSO4, NaF, CaF2, KCl, अशा प्रकारचे अनेक सॉल्ट्स आपल्याला बघायला मिळतात नेचरमध्ये. हे सगळे काय असणार आहेत, आयोनिक सॉलिड्स या क्लास अंडर आपण ऑब्झर्व करणार आहे. आता दुसरा जो क्लास आहे तो क्लास कुठला आहे बघा, कोव्हॅलंट सॉलिड्स. कोव्हॅलंट सॉलिड्स आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मेजरली हे कोव्हॅलंट सॉलिड्स बघायला मिळतात. काय आहेत हे कोव्हॅलंट सॉलिड्सचे कॅरेक्टरिस्टिक, तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय, दे फॉर्म्स नेटवर्क ऑफ ॲटम्स, लार्ज जायंट नेटवर्क ऑफ ॲटम्स. अनेक ॲटम्स एकमेकांना कोव्हॅलंट बॉन्डनं अटॅच झालेले आहेत आणि हे अतिशय मोठं नेटवर्क या ठिकाणी तयार होणार आहे. त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो कोव्हॅलंट सॉलिड्स. दीज आर व्हेरी जायंट, व्हेरी हार्ड, खूप जायंट असणार आहेत ते. दीज आर व्हेरी हार्ड, दीज आर इनकॉम्प्रेसिबल, म्हणजे आपण जर त्याच्यावर प्रेशर टाकलं तर ते दबले जाणार नाहीत, प्रेशराईज होणार नाहीत, अशा प्रकारचे असणार आहे. ऑब्व्हियसली हार्ड असल्यामुळे, इनकॉम्प्रेसिबल असल्यामुळे दे हॅव अ व्हेरी हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. दे हॅव व्हेरी हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. देअर इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज्ड. हे आता कोव्हॅलंट बॉन्ड आहेत त्यामुळे अगदी हा सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड या पद्धतीने असतो. त्यांचे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते एकमेकांशी लोकलाइज्ड म्हणजे बॉन्डेड असणार आहेत. दे डू नॉट हॅव मोबाईल इलेक्ट्रॉन्स.
नो मोबाईल इलेक्ट्रॉन्स, म्हणजे रिकामे इलेक्ट्रॉन्स इथं असणार नाहीये. त्याचमुळं ऑब्व्हियसली हे सबस्टन्सेस कसे असणार, दीज आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. कोव्हॅलंट सॉलिड्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट. याची एक्झाम्पल्स कुठली, त्याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे डायमंड. त्याचबरोबर दुसरं एक्झाम्पल सिलिका किंवा त्यालाच आपण काय म्हटलेलं आहोत, क्वार्ट्स. त्याचबरोबर तिसरं एक्झाम्पल आपल्याला म्हणता येईल बोरॉन नायट्राइड. या व्यतिरिक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधले सगळे सॉलिड्स यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर अशा प्रकारे आज आपण 2 क्लासिफिकेशन मधले 2 क्लासेस बघितलो, आयोनिक सॉलिड्स अँड कोव्हॅलंट सॉलिड्स. तिसरा मोलेक्युलर सॉलिड्स अँड मेटॅलिक सॉलिड्स. चौथा हे आपण उद्या बघणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी ह्या ज्या सगळ्या नोट्स आहेत त्या पुस्तकात व्यवस्थित बघून काढायच्या आहेत आणि याच्यावरती जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा विचारायचे आहेत.